जमीन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये पुन्हा एक घोटाळा मध्यंतरी तुमच्यावर सुद्धा एक आरोप झालेला होता. राज साबळे यांनी कमी गुंठेवारी असताना तुम्ही 100 कोटीचं कर्ज बँकेतून घेतल्याचा आरोप तुमच्यावर आहे. काय सांगाल या संदर्भात? बघा, असं आहे की आता एक यूट्यूबर्सचा आणि इंस्टाग्रामर्सचा एक फार मोठा पैदाइश या देशामध्ये झालेली आहे. या देशात असं म्हणतात की ये देश चुनौतियों से कम और चूतों से ज्यादा परेशान आहे. आणि म्हणून मला असं वाटतं या प्रकारचे कोणतेही छळकछाप कोणतेही यूट्यूबर किंवा हे लोक काही आरोप करतील त्यांचा काही शून्य अभ्यास असतो. साहेब, खरे सडक छाप तर तुम्ही आहात. तुम्हाला खरं बोललं म्हणून राग यायला लागला आणि तुम्ही असंवैधानिक शब्द वापरायला लागलात. भले आम्हाला काय म्हणतात ना, आम्ही युट्यूब वरती व्हिडिओ टाकतो, इंस्टाग्राम वरती व्हिडिओ टाकतो, कारण की आमच्याकडे ते साधन आहे. आमच्याकडे मेन स्ट्रीम मीडिया नाहीये जशी तुम्ही विकत घेतली.